राज्य सरकारच्या वतीनं लगेचच जी.आर आता मनोज जरांगे आणि आंदोलकांना देण्यात येणार असल्याचं समजतंय। थोड्याच वेळात हा जी.आर काढला जाणार आहे। अधिकारी जी.आर प्रक्रियेसाठी काही वेळापूर्वीच रवाना झालेले आहेत। जरांगेंनी ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या संदर्भातल्या बहुतांश मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेतच आणि काही मागण्यांसाठी वेळ मागितलेला आहे आणि या अनुषंगानं प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे। जी.आर काढण्याच्या अनुषंगानं अधिकारी प्रक्रियेसाठी म्हणून रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात हा जी.आर काढला जाईल आणि काढलेला जो जी.आर आहे तो आंदोलकांना आणि मनोज जरांगेंना दिला जाईल। पण तत्पूर्वीच आपण पाहतो आहोत की मोठा जल्लोष सध्या सुरू आहे सीएसएमटी आझाद मैदान परिसरामध्ये। मराठा आंदोलक जे आहेत ते आता जल्लोष करतायत, फटाके फोडले जात आहेत, गुलाल उधळला जातोय, हलगीच्या तालावर ठेका धरला जातोय। आपण या सगळ्या दृश्यांकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहोतच। काही वेळापूर्वी आपण काही मराठा आंदोलकांशी संवाद देखील साधलेला होता। गेल्या 4 दिवसांपासून मुंबईमध्ये ठिय्या देऊन बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला आता जवळपास यश आल्याचं दिसतंय। आता शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेनंतर 1 तासामध्ये जी.आर घेऊन येण्याचं आश्वासन आहे ते सरकारने दिलेलं आहे। जर तुम्ही जी.आर घेऊन आला तर तुमच्या डोक्यावरती आम्ही विजयाचा गुलाल उधळू असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। जे आंदोलक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या मोर्चासाठी आपलं घरदार सोडून, आपलं गाव सोडून, आपली शेती सोडून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊया। काय सांगाल? पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी आंदोलनाची आग दिली, मोठ्या संख्येने तुम्ही आलात आणि सरकार आता झुकताना समोर पाहायला मिळतंय। जेव्हा पाटील म्हणते का हातोरी करा तेव्हा हातोरी करणार। राजपत्र हातात येत नाही, गॅजेट तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही। आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचं चांगलं होईल। आम्ही सामान्य शेतकरी लोक ही पहिल्यापासून म्हणतात तुम्ही तुमच्या आजोबा पणजोबा तुम्ही सगळे सरदार लोक होते, काय म्हणतात त्याला राजपुत्र लोक होते, पण आम्हाला काय पाहिजे? आम्हाला आरक्षण पाहिजे। आम्ही काळानुसार 70 वर्षात आम्ही महाग पिछाडीवर पडलोय ना। ज्यावेळेस आम्हाला होतं, आमचं ताट भरलेलं होतं, त्यावेळेस आम्ही म्हणलो आम्हाला नको, आम्ही तृप्त झालोय। आज आम्हाला गरज आहे, आम्ही मागतोय, आमची न्यायाची लढाई आहे। आपण पाहू शकतो जरांगे पाटील यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत। त्यामुळे शासन निर्णय जोपर्यंत काढला जात नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। हा पवित्र आंदोलकांचा आहे। परिणामी आता तासाभरामध्ये मंत्री विखे पाटील हे जी.आरची कॉपी घेऊन येणार का आणि विजय गुलाल पुन्हा एकदा मराठा समाज या ठिकाणी उधळणार का याकडे आपले लक्ष असेल। कॅमेरामॅन निकेश मोरेसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।